ज्या बाईला भारताचा इतिहास माहिती नाही आणि जी बाई गोमांस खाण्याबद्दल चर्चित असते त्याच बाईला भाजपने मंडीमधून उमेदवारी दिली। ही बाई म्हणते आपण 2014 अगोदर सर्व गुलाम होतो। पहा ही बाई काय म्हणते। देशभक्त, I'm a पक्का देशभक्त। आजादी अगर भीख में मिले तो क्या वो आजादी हो सकती है? आप खुद बताइए। वो आजादी नहीं थी, वो भीख थी, और जो आजादी मिली है वो 2014 में मिली है। आता हिच्या बोलण्यावरून ही बाई तर कंगना राणावत वाटतच नाही, ही कंगना रावणच वाटते। हिचं म्हणणे आपण 2014च्या अगोदर गुलाम होतो, 2014च्या अगोदर आपण सर्वजण भीकच मागत होतो, असं ही कंगना रावण बोलते। म्हणजे 1857 मध्ये झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी लढली, ती स्वातंत्र्यासाठी नाही लढली, ती भीक मागण्यासाठी लढली। भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद हे स्वातंत्र्यासाठी नाही लढले, हे भीक मागण्यासाठी लढले, असं या पागलबाई कंगना रावणचं म्हणणं आहे। आता हिचं बोलणं ऐकल्यानंतर बऱ्याच